वादळी पावसाने थैमान घातलेल्या त्या अमावस्येच्या रात्री एका दुर्गम डोंगरकड्यावर एक स्त्री थरथरत उभी होती. खोल दरीकडे पाहत तिने शेवटचा श्वास घेतला, पण तिच्या मागे उभ्या अंधारात कोणीतरी होतं जो तिच्या आयुष्याचा खेळच बदलून टाकणारा होता. डोंगर कड्यावरचा प्रवास. अमावस्येची रात्र होती. बाहेर वादळी पावसाने थैमान घातला होता. त्या काळ्या कुट्ट अंधारात कल्पना निघाली होती. पायवाटेच्या कच्च्या रस्त्यावर दगडाला ठेचाळत तिची पावलं रक्तबंबाळ झाली होती. कशीबशी ती त्या डोंगराच्या कडेला येऊन पोहोचली. खाली खोल दरी होती. तिने आकाशाकडे पाहिलं. देवाला दोन्ही हात जोडले आणि ती उडी घेणार तेवढ्यात तिला कोणीतरी मागे खेचले. एका दणकट हाताने तिला सावरले. तिने त्याच्या हाताला झटका दिला. तो ओरडला तशी ती घाबरली. तिचा एक पाय दरीच्या कपारीवरच्या दगडाच्या फटीत अडकला. त्याने तिला जोरात ओढत आणि नकळत ती त्याच्या बाहुपाशात विसावली. क्षणभरात तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं. तिच्या अश्रूंचा बांध फुटला, पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघळणारे अश्रू अलगद टिपले. डोंगरवरच्या एका दगडावर त्याने तिला बसवलं. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. वेडी आहेस का तू? काय करायला निघाली होतीस? तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. तो म्हणाला, फुटू दे बांध तुझ्या अश्रूंचा, तरच तुझ्या दुःखांचा निचरा होईल. त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला, खरोखर हिने किती सोसलंय. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होता. लहानपणापासून एकाच चाळीत राहणारा तिचा बालपणीचा मित्र विकास. एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघे होते. तसे दोघेही अभ्यासात हुशार. BSc पदवीपर्यंत दोघे बरोबर होते. तिला पुढे शिकण्याची इच्छा होती, पण घरात वडीलधाऱ्या मंडळींसमोर तिची काही चालत नव्हती. तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचं स्थळ तिच्यासाठी आणलं आणि अधिक तपास न करता घाईघाईने तिचे लग्न उरकण्यात आलं. तिचा नवरा राजेश तसा दिसायला चांगला होता, पण श्रीमंत बापाचा लाडवलेला एकुलते एक मुलगा असल्याने घराबाहेरच तो जास्त राहत होता. रात्री तो पिऊन यायचा, तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझोड करायचा. तिच्या आईवडिलांची परिस्थिती जेमतेम होती. ती सर्व मुकाटपणे सहन करत होती. तिला 2 लहान गोंडस अशी एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा अक्षय आणि मुलगी अक्षरा. तिचे जीव की प्राण होते. घरात म्हातारे सासू सासरे, माई व आबासाहेब, 2 दीर सतीश व सुभाष आणि एक नणंद संजना असं भरलेलं संयुक्त कुटुंब तिचं होतं. घराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. खानदानी श्रीमंती असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हतं. माई व आबासाहेब एका खोलीत, तर सतीश आणि सुभाष दिवसभर घरात TV आणि DJच्या तालावर नाचत राहायचे. तर संजना वेडसर असल्याने दिवसभर भातुकलीचा खेळ खेळत पसारा करून ठेवायची. कल्पना सोशिक होती, लाजरी बुजरी होती. लग्नाला जेमतेम 12 वर्ष झाली होती, पण परिस्थितीने तिला प्रौढ बनवलं होतं. दिवसभर घरातल्या कामाचा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देऊनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे. राजेश तर घरात नसायचा, पण सतीश, सुभाष व संजना तिला वेड्यातच काढायचे. राजेश रात्री पिऊन आला का त्याच्यासमोर तिच्या चुका काढायचे. माई आणि आबासाहेबांना तिचा कळवळा होता, पण मुलाच्या विषारी नजरेसमोर ते दोघेही थांबत नव्हते. दिवसामागून दिवस जात होते. आता तरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं कल्पनाला वाटू लागलं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. एक दिवस रात्री अचानक माईंना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. राजेशला आईविषयी जिव्हाळा होता. आई अचानक गेल्याने तो अधिकच दुखावला. आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असा त्याचा गैरसमज झाला आणि तो कल्पनावर अधिकच राग करू लागला. आईच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही. तो अधिकच संशयाने तिच्याकडे पाहू लागला. घरात दररोज कोण येतं, कोणते पदार्थ घरात शिजवले जातात
त्याच्या सततच्या पाळतीने कल्पना वैतागली. त्यात सतीश आणि सुभाषने व संजनाने अधिकच भर टाकली. आता तिला घर तुरुंगासारखे वाटू लागले. माईंच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनीही डोळे मिटले. आता घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू लागले. एका कोपऱ्यात जाऊन ती रडायची आणि तिचे चिमुकले त्यांच्या इवल्याशा हातांनी तिचे अश्रू पुसायचे. तिचं मन अनेकदा बंड करू लागलं, पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते. पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळंच आखून ठेवलं होतं. राजेशच्या डोक्यात शैतानी कल्पना थैमान घालत होत्या. या घरात तुझी बायको देखील बरोबरीचा हिस्सा मागेल अशी एक शंका राजेशच्या मनात उतरवण्याचं काम राजेशच्या भावांनी सतीश, सुभाषने आणि संजनाने केलं. एक दिवस असा उजाडला. कल्पना सकाळी लवकर उठून बाकीचं घरकाम आटपून किचनमध्ये नाश्ता बनवत होती. तिची दोन्ही मुलं अंगणात खेळत होती. ती संधी राजेशने साधली. राजेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले तर एका धीराने अंगावर रॉकेल ओतले. दुसरा काढी लावणार तितक्यात कल्पना सावध झाली. तिने राजेशच्या हातांना जोरात झटका दिला. घराच्या मागच्या दारातून ती जोरात पळाली. पाठलाग होईल म्हणून ती घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला. जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात ती लपली. अंगावरच्या एका साडीवर ती बाहेर पडली होती. घरी जावं तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकल्यांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. दिवस कसा बसा तिने घालवला. सांजवेळी ती निघाली. ती पायी चालत होती, पण तिच्या पाठीमागून तरी तिचा पाठलाग करत असल्याचे दिसले. आता अंधार गडद झाला होता. प्रावरच्या खांबाला लटकलेल्या दिव्यांच्या आधाराने ती पायवाट चालत होती. तिच्या मागून पाठलाग करणारी व्यक्ती तिच्या जवळ पोहोचली. तो राजेश होता. त्याने तिचा हात धरला आणि तिला तो म्हणाला, चल घरी. ती म्हणाली, सोडा मला. तिच्या विनवणीकडे त्याने लक्ष दिलं नाही. त्याने जोरात तिचा हात पिळला. मग मात्र ती चिडली. तिने त्याच्या हाताला जोरात चावा घेतला. राजेशचा हात रक्तबंबाळ झाला होता. कल्पनाने अंधाराचा फायदा घेतला व ती पळत सुटली गावाबाहेरच्या खोल दरीकडे. तिने मनाशी निश्चय केला होता. ती उडी घेणार तेव्हा मजबूत हाताने तिला मागं ओढलं आणि सावरलं. ते हात विकासचे होते. विकासने तिला समजवलं की तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या चिमुकल्यांसाठी. तो समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली. त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम. विकासच्या रूपात तिला मिळाला होता मैत्रीचा आधार. पदवीपर्यंत शिक्षण घेताना ते दोघे बऱ्याच वेळा अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र यायचे, पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्याही मनात होतं. अचानक कल्पनाचं लग्न ठरलं आणि झालंही. त्यावेळी मात्र विकासला हुरहुर वाटू लागली होती. तो एकाकी पडला, पण अनेक चांगली स्थळं येऊन देखील त्याने लग्न केलं नाही. आज अचानक गावाबाहेरच्या डोंगराकडे फिरायला जात असताना त्याला कल्पना भेटली. भेदरलेल्या अवस्थेत. तिला वाचवता आलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं, पण डोळ्यात मात्र निस्वार्थी भाव होता मैत्रीचा. त्याने तिचा हात धरला आणि ते दोघे निघाले एक वेगळ्या पाऊल वाटेकडे, जिथे थोड्या अंतरावरच अक्षय आणि अक्षरा तिची वाट पाहत होते. विकासने अक्षय व अक्षराला जवळ घेतलं. कल्पनाने विकासकडे पाहिलं. दोघांची नजर एक झाली. ती लाजली. विकासने मुलासह तिला जवळ घेतलं. एका चौकोनी कुटुंबाला विकासचा आधार मिळाला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल तर अशाच नवनवीन कथांकरता व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.